रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीच्या चरणी आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा या भक्तिमय कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. माऊली आज विजयादशमी झी मराठीच्या वतीने आणि अवघा रंग एक झालाच्या संपूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून विजय मिळवला होता, तर आजच्याच दिवशी मा दुर्गेने महिषासुराचा वध करून धर्माचं रक्षण केलं होतं. रावण आणि महिषासूर हे जरी सध्या अस्तित्वात नसले तरी देखील अशी दुष्ट प्रवृत्ती अजूनही या जगामध्ये आहे. तेव्हा विजयादशमीच्या मुहूर्ताला साक्षी ठेवून आपण आपल्यातील आणि समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करूया असा प्रण घेऊया आणि माऊली याच विचारांवर आता सुरुवात करूया आजच्या भजनाला. अर्थातच आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा. रामकृष्ण हरी. नामयाची दासी जनी. सगळ्या ठिकाणी जेव्हा जनाबाईंनी आपली रचना साकारताना नामदेवरायांची दासी म्हणून स्वतःचा उल्लेख करावा. परभणीच्या गोदा तटावरील गंगाखेड हे गाव आणि अर्थात नामदेवरायांच्या घरी वडिलांनी जेव्हा आणून सोडावं तेव्हा अखंड जीवन नामदेवरायांच्या चरणाशी समर्पित करावं ते जनाबाईनं. जात्यावरती बसावं तर ओव्या गाव्यात भगवंताचं भजन नामचिंतन अखंडितपणे करावं. असं कुठलंही काम नाही की जे करताना देवाचं विठ्ठलाचं नाव मुखात आलं नाही. सतत आपलं मुखानं विठ्ठल 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 करत असावं. झाडलोट करी जनी तर केर काढी चक्रपाणी असं वर्णन सुद्धा ऐकायला मिळतं. म्हणजे भगवंतानं सुद्धा जनाबाईंच्या प्रत्येक कार्यात मदत करावी. दळायला लागलं की जनाबाईंना भगवंतानं दळू लागावं. जात्यावरती स्वतः भगवंतानं काम करू लागावं. प्रत्येक गोष्टीत एखाद्या आईप्रमाणे माया करत आपल्या भक्तासाठी यावं. इतकंच कशाला, जनाबाईंची भक्ती एवढी अतूट होती की जनाबाईंनी थापलेल्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, इतकी अतूट भक्ती. आणि अशा जनाबाई म्हणजे तत्कालीन त्या काळातल्या संतश्रेष्ठ कवयत्री म्हणून ओळखल्या गेल्या. आजही आम्हाला जनाबाईंचे अभंग ऐकले की विठ्ठलाची भक्ती एखाद्या आईची माया जाणवून देते. आणि अशीच आपल्या आईला साथ घालावी, विठाबाईला साथ घालावी
आई, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, हे गेली कित्येक वर्ष आम्ही ऐकत आलो. मात्र या आईतला ईश्वर कळायला कधी कधी जरा उशीरच होतो नाही का? लहानपणापासनं उभा जन्म जिनं वाढवावं, लहानाचं मोठं करावं, सुखाची सावली आमच्या मस्तकावरती धरावी. अवघ्या ब्रह्मांडामध्ये आम्ही असंख्य चुका करून कोणापाशीही जावं तरी आम्हाला कधी क्षमा मिळेल की न मिळेल माहिती नाही, पण हजारो चुका माफ करण्याची ताकद आमच्या आईमध्येच आहे. आणि हीच आई जेव्हा आमची पंढरीश पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठलाच्या रूपानं दिसावी, विटेवरती उभी आहे, कटेवरती हात आहे, आणि अशा या आईपाशी जावं. लेकरुणा किती लहान असू देत किंवा अगदी 40-45 पर्यंतच असू देत, आईचा हात लेकराच्या पाठीवरती पडला की अंतःकरण कसं भरून यावं. आईशिवाय जसं लेकरू राहूच शकत नाही. कुठेही गेलं तरी आई नजरेसमोर हवी. संकट आली की आई जराशी जवळ असली की सुख मिळतं. तसं माझ्या या माऊलीपाशी यावं, माझ्या पांडुरंगापाशी यावं, माझ्या या आईपाशी यावं. आता इथून माघारी जावंसं वाटत नाही. या आईशिवाय राहूशी वाटतच नाहीये. प्राण अगदी कंठाशी आलाय. आई, मी नाही ग राहू शकत तुझ्याशिवाय. किती गोड वर्णन यावं या अभंगामध्ये.
रामकृष्ण हरी. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांची ही रचना. आणि अर्थात मंदिरात जाणारी असंख्य माणसं, पण काही माणसं मंदिराला किंवा भगवंतालाच मानत नाहीत. अशा वेळेला महाराज सांगतात की अरे बाबा हो, मंदिरातच भगवंत आहे असं काही नाही, तुमच्या अंतरंगामध्ये सुद्धा भगवंत आहे. फक्त तो भगवंत जाणण्याची, ओळखण्याची गरज आहे. शरीरामध्ये असणारे सगळे विकार घालवले की हे एखाद्या स्वच्छ आणि सुंदर मंदिरासारखंच आहे. अंतरंगातला भगवंत आम्हाला कळाला, मग ते अंतरंग आमचं असू देत किंवा समोरच्याचं. एखाद्याचं अंतःकरण न दुखावणं म्हणजे सुद्धा परमार्थ म्हणतात, ते उगाच नाही. एखाद्याच्या हृदयातल्या भगवंताला आम्ही त्रास तरी का द्यावा? मग आमच्याही जर हृदयामध्ये भगवंत आहे आणि समोरच्याच्याही हृदयात भगवंत आहे, तर हा देह एखाद्या मंदिराप्रमाणेच नाही का? मग या देहाला सुद्धा मंदिरा इतकं स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं, नवे नवे ते ठेवलं गेलंच पाहिजे. अशी ही सुंदर रचना ऐकायला मिळावी ती या अभंगामध्ये. देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, आ आ जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी, तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. देव देहात देहात, देव देहात देहात, देव देहात देहात. काहो जाता देवळात, काहो जाता देवळात. तुका सांगे मूढ जना, आ आ ओ तुका सांगे मूढ जना, देही देवा पापहाना. रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग श्री संत चोखोबारायांचा. अर्थात चोखोबारायांनी जेव्हा वर्णन करावं की नाथबाबांच्या घरी असणारा हा पंढरीशी पांडुरंग परमात्मा 36 वर्ष त्या नाथबाबांच्या घरी भगवंतानं राबावं, स्वतः भगवंतानं चंदन ओटी उगाळून द्यावी ती स्वतःच्याच पूजेसाठी. भगवंत कधी कुणाचं ऋण ठेवून घेत नाही असं म्हणतात. कोणी काही द्यावं तर भगवंत त्याच्या दुपटी तिपटीने परत करतो. मग आम्ही काय देतो ना ते सुद्धा महत्वाचं. नाथबाबांच्या घरी भगवंत आहे तसं आमच्या घरी येईल. चोखोबाराया म्हणतात की तत्कालीन कर्मठ प्रवृत्तीची माणसं आम्हाला जर भगवंताच्या द्वारात सुद्धा येऊ देत नाहीये, पण म्हणून काय झालं, आम्ही भक्ती सोडू का?
आपण हीन समाजातले झालो म्हणून काय झालं? भगवंताच्या द्वारात बसून भगवंताचं भजन करू. नाही आम्हाला गाभाऱ्यात जाता आलं म्हणून फरक पडत नाही. कारण चराचरात व्याप्त असणारा भगवंत उगाच म्हणत नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. अरे तो चराचरात व्याप्त आहे. या चराचरात व्याप्त असलेल्या भगवंताला आम्ही अंतःकरणापासून स्मरण केल्यानंतर तो आमच्या समोर उभा ठाकेल. आणि असा हा भगवंत आम्ही अनुभूतीनं त्याचं स्मरण करत राहू, त्याचं भजन करत राहू. अबीर आणि गुलाल सुगंधी असं हे मिश्रण ज्या भगवंताच्या द्वारामध्ये त्याची उधळण होते. आणि भगवंताच्या या द्वारात, या वाळवंटामध्ये आम्ही सर्व संतजण अगदी आनंदानं भगवंताचं भजन करत आहोत. ते भजन किती गोड आहे ते ऐकूयात चोखोबरायांच्या या प्रस्तुत अभंगात. अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अभिर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अभिर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीन, उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायरीसी हो दंग गाऊनी अभंग, पायरीसी हो दंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, 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 विठ्ठलाचे नाम घेऊ. होऊनी नित्संग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, हो नाथा घरी
पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होते, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होते. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अभिर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल अभि. रामकृष्ण हरी. या जगाच्या उत्पत्तीचा जर विचार केला तर भगवंताला सुद्धा या जगाची उत्पत्ती करत असताना मायेचा आधार घ्यावा लागला. थोडक्यात प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या मिलनातून ही सृष्टी निर्माण झाली. आणि मग शिव आणि शक्ती याद्वारे जर ही सृष्टी निर्माण झाली असेल तर आपण सर्व तिची काय झालो? आपण सर्व तिची लेकरं झालो. कसं असतं, आई हा विषय अतिशय हळवा आहे. दिवसभर थकून भागून दमून आल्यानंतर आईच्या कुशीत एकदा गेल्यानंतर सगळा शीन निघून जातो. तुकोबाराय सांगतात की देह विसरे आपला, जवळी घेता शीण गेला. आणि ही भक्त मंडळी त्या माय भवानीला विनंती करतात की माय भवानी, आम्ही तुझी सर्व लेकरं आहोत ग, आम्ही तुझ्या कुशीत येऊ पाहतोय, आम्हाला तुझ्या कुशीत सामावून घे. ऐकूया माय भवानी तुझे लेकरू. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझे आये, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझे आये, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचली माया, तू शीतल छायेची काया. तू विश्वाची रचली माया, तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरित लयालाने, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई.
आय भवानी तुझे करू कुशीत तुझे आये सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. रामकृष्ण हरी. प्रस्तुत रचना ही संतश्रेष्ठ श्री नामदेवरायांची आणि अर्थात प्रस्तुत अभंगामध्ये नामदेवरायांनी विटेवर उभे असलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याविषयी वर्णन करावं ते माऊली जगदंबे या अर्थानं. कारण या विश्वाची जननी असलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्मा जेव्हा विटेवरती सगुण साकार स्वरूपामध्ये यावा तो केवळ आणि केवळ भक्तांकरता. कारण निर्गुण निराकार पदापर्यंत पोहोचणं सर्वसामान्य भक्ताला जमणार नाही. मग अशा या भक्तांसाठी देवानं या कृपाळू भगवंतानं आमच्या करता यावं आणि विटेवर गेली 28 युग उभं असावं. आणि हा भगवंत नुसताच उभा नाही तर एखाद्या आईप्रमाणे कटेवर हात ठेवून येणाऱ्या भक्ताकडे कौतुकानं बघत उभं असावं. आणि अशाच प्रकारे हा भगवंत एखाद्या आईप्रमाणे कसा कृपानिधी आहे हे वर्णन यावं ते या अभंगामध्ये. ये वो विठ्ठले भक्त जन वत्सले ये वो विठ्ठले भक्त जन वत्सले करुणा कल्लोळे करुणा कल्लोळे पांडुरंगे पांडुरंगे भक्त जन वत्सले हे वो विठ्ठले भक्त जन वत्सले. सजल जलद घन पीतांबर परिधान सजल जलद घन पीतांबर परिधान पीतांबर परिधान पीतांबर सजल जलद पीतांबर परिधान सजल जलद पीतांबर
शिराजे भक्त जन वत्सले वो विठ्ठले भक्त जन वत्सले नामा म्हणे तू विश्वाची जननी नामा म्हणे तू विश्वाची जननी विश्वाची जननी विश्वाची नामा म्हणे तू विश्वाची जननी नामा म्हणे तू विश्वाची जननी क्षीराब्धी निवासनी जगदंबे क्षीराब्धी निवासिनी जगदंबे भक्त जन वत्सले ये वो विठ्ठले भक्त जन वत्सले करुणा कल्लोळे करुणा कल्लोळे पांडुरंगे पांडुरंगे भक्त जन वत्सले भक्त जन वत्सले ये वो विठ्ठले पांडुरंग 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 माऊली, दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरल्या. माऊली, दसऱ्याच्या अगोदर 9 दिवस देवीच्या जागृतीने, देवीच्या वास्तव्यामुळे 10 दिशांवर विजय मिळवलेला आहे. म्हणूनच या दिवसाला दसरा किंवा विजयादशमी असं म्हणतात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना झी मराठीच्या वतीने दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.